शिबलापूरमध्ये बिबट्याचा भीषण हल्ला. गोठ्यात घुसून बिबट्याने 11 शेळ्यांचा जीव घेतल्याने वृद्ध महिलेचे 2.5 ते 3 लाखांचे मोठे नुकसान. नमस्कार. झुंजार न्यूजमधून ब्रेकिंग न्यूज. संगमनेर तालुक्यातील शिबलापूर परिसरातून एक हृदयद्रावक आणि तितकीच धक्कादायक घटना समोर आलीये. शिबलापूर आश्वी रस्त्यावरील बोंद्रे वस्ती येथे एका बिबट्याने बुधवारी मध्यरात्री गोठ्यात घुसून धुमाकूळ घातला. या हल्ल्यात एका वृद्ध महिलेच्या तब्बल 11 शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला असून यामुळे या गरीब कुटुंबाचे 2.5 ते 3 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पाहुयात या थराराचा सविस्तर रिपोर्ट. हा परिसर आहे शिबलापूर आश्वी रस्त्यावरील बोंद्रे वस्तीचा. येथे राहणाऱ्या 62 वर्षीय लहानबाई मच्छिंद्र वनवे यांच्यासाठी बुधवारची रात्र काळरात्र ठरली. पोटाला चिमटा काढून आणि शेजारी पाजाऱ्यांकडून चारा आणून लहानबाईंनी या शेळ्यांचे संगोपन केले होते. मात्र मध्यरात्री एका नरभक्षक बिबट्याने गोठ्याच्या मागच्या बाजूने असलेल्या अरुंद फटीतून आत प्रवेश केला आणि सुरू झाला मृत्यूचा तांडव. गोठा चहूबाजूंनी बंदिस्त असल्याने बिबट्याला बाहेर पडायला रस्ता मिळाला नाही आणि शिकार करण्याच्या नादात तो पिसाळला. त्यांनी एकामागून एक 10 शेळ्या आणि एक बोकड अशा 11 प्राण्यांच्या मानीचा घोट घेतला. सुदैवाने 3 लहान कोकरे या हल्ल्यातून बचावली आहेत. धक्कादायक म्हणजे शिकार केल्यानंतर बिबट्याने 5 शेळ्यांना ओढत नेत जवळच असलेल्या 50 फुटांवरील उसाच्या शेतात टाकून दिले. लहानबाई वनवे या वयोवृद्ध असून त्यांना स्वतःची शेती नाही. या शेळ्याच त्यांच्या जगण्याचा एकमेव आधार होत्या. आज बाजारात एका शेळीची किंमत 20 ते 25 हजार रुपये असताना एकाच रात्रीत 2.5 ते 3 लाखांचे भांडवल मातीला मिळाले आहे. दुष्काळात 13वा महिना अशी अवस्था या कुटुंबाची झाली असून लहानबाईंच्या डोळ्यातील पाणी थांबण्याचे नाव घेत नाहीये. घटनेची माहिती मिळताच सरपंच प्रमोद बोंद्रे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शिंदे आणि तरुणांनी उसाच्या शेतात बिबट्याचा शोध घेतला. यावेळी त्यांना बिबट्याचा वावर स्पष्टपणे दिसून आला. वनविभागाला तात्काळ कळवूनही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सरपंच प्रमोद बोंद्रे म्हणाले की बिबट्यांनी या गरीब महिलेचे मोठे नुकसान केले आहे. आमची मागणी आहे की वनविभागाने तात्काळ पिंजरा लावावा आणि पीडित महिलेला पूर्ण भरपाई द्यावी. तर पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सुरू केलेली शेळी पालन योजना लहानबाई वनवे यांना तातडीने मंजूर करावी, जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह पुन्हा सुरू होईल. शिबलापूर परिसरात सध्या प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. शेतकरी शेतात जायला घाबरत आहेत. आता प्रश्न हाच आहे की वनविभाग या बिबट्याला जेरबंद कधी करणार आणि या वृद्ध महिलेला न्याय कधी मिळणार? व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद. झुंजार न्यूज बातमीसाठी शिबलापूर. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.